अध्याय 12व्यात आपण भक्तियोग ह्या विषयावर चर्चा केली. आता 13व्या अध्यायात कृष्ण एकदम डीप ज्ञानाच्या अ, चर्चेत अ, जातात कारण अर्जुन प्रश्न करतो तसा. आणि या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विभाग योग. आपल्याला कळेल म्हणजे आता पुढे एक श्लोकांवरनं आपण जाऊ तर आपल्याला अंदाज येईल. तर भक्ती म्हणजे एक देव आहे, आपण भक्त आहोत त्याचे आणि भक्ती करायची ही साधारण माणसांची समजूत. पण भक्ती म्हणजे ऍक्च्युली प्रेम. आणि जर आपल्याला प्रेम होतं, तर आपल्याला काही गुणांवर प्रेम होतं आणि मग आपण त्यांच्या अ, गुणांच्या प्रेमात पडतो, म्हणजे आपण त्यांच्या प्रेमात पडतो असं होतं साधारण. तर जर आपल्याला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्याबद्दल आपल्याला ज्ञान मिळालं, तर ते प्रेम भक्कम होतं. तर आता हे जे आहे क्षेत्रज्ञ हा विषय खूप गहन आहे. पण ह्या विषयाचं डेप्थमध्ये कृष्ण जातात कारण भक्ती ही कोणीही भक्कम पाया असले पाहिजे भक्तीसाठी. तर आपण खूपच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, डीप आहे. सो आपण एक श्लोकाचा आपण एक अंदाज घेऊ. तर पहिल्या ह्याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञम् एव च एतद् वेदितुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. केशव म्हणजे कृष्ण. अर्जुन विचारतो प्रकृती आणि पुरुष आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्या दोन गोष्टी मला ह्याचं ज्ञान जाणायचं आहे. तर प्रकृती पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ ह्या विषयाबद्दल मला ज्ञान ह्याचा अर्थ अर्जुनाला बॅकग्राऊंड आहे. आपण कदाचित पहिल्यांदाच ऐकत असू हे शब्द, पण ही गीता जी आहे ती महाभारताचा अंश आहे. त्याचं बॅकग्राऊंड जे अर्जुनाला डेफिनेटली अभ्यास होता अध्यात्माचा, म्हणून त्या अनुषंगाने तो प्रश्न विचारतोय. कृष्ण आन्सर्स श्रीभगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम् इत्याभिधीयते एतद्यो वेत्ति प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विद्धः. आता कृष्ण आन्सर करतात की हे जे शरीर आहे ना त्याला क्षेत्र म्हणतात. तर अर्जुनाने प्रश्न काय विचारला की क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ काय आहे. क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, हा प्रश्न विचारला. तर कृष्ण उत्तर देतो क्षेत्र म्हणजे हे शरीर. आणि जो ह्या क्षेत्राचं ज्ञान ठेवतो त्याला क्षेत्रज्ञ. ज्ञ म्हणजे वन हू हॅज नॉलेज. म्हणजे हे शरीर म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीव असं म्हणू शकता. क्षेत्रज्ञ म्हणजे जीव, ज्याला शरीराचं ज्ञान आहे. आता आपल्याला ज्ञान आहे ना, की माझा हा हात आहे, माझं या शरीराचं किंवा या शरीराला जे नाव दिलंय त्याचं नाव संतोष आहे, असं वगैरे. राइट? हे कोणाला माहिती आहे? आत जो आहे जीव त्याला माहिती आहे. बरोबर आहे ना? म्हणून ज्याला माहिती आहे त्याला ज्ञ, क्षेत्रज्ञ असं म्हणतात आणि हे जे आहे शरीर त्याला क्षेत्र असं म्हणतात. असं सिंपल डेफिनेशन कृष्णाने सांगितली. कारण अर्जुनाने विचारलं, क्षेत्रज्ञ काय आहे मला सांग. मग तो म्हणतो क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञो हो ज्ञानम यज्ञानम मतम मम. तो म्हणतो की
हे जे सगळे क्षेत्र आहेत ना, सगळी क्षेत्र म्हणजे काय? सगळी जे दिसतंय तुम्हाला ते ही सगळी माझं शरीर, तुमचं शरीर, कुत्र्याचं शरीर, सगळ्यांच्या शरीरात एक क्षेत्रज्ञ आहे आणि तो क्षेत्रज्ञ म्हणजे मी आहे. मी म्हणजे कोण? कृष्ण. कृष्ण परमात्मा सगळ्यामध्ये आहे असं आणि तो क्षेत्रज्ञ आहे, तो जाणता आहे सगळ्यांमधला, असं कृष्ण सांगतात आणि ते म्हणतात, की ज्याला हे ज्ञान असं कळतं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं, ते खरं ज्ञान आहे असं माझं मत आहे, असं कृष्ण सांगतात. हं. तत् क्षेत्रं यच्च यादृक् च याद्विकारं यतश्च यत् स च यो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता हे क्षेत्र म्हणजे काय? हे क्षेत्रामध्ये वेगवेगळं परिवर्तन होतं, वेगवेगळ्या गुणांनी. ते मी कसं आहे ते तुम्हाला सांगतो. आता आता हे शरीर आहे. जन्म होतो, लहान बाळ असतं. मग त्याच्यात विकार होतात आणि ते वाढतं. विकार म्हणजे चेंजेस. मग हे जे क्षेत्रामध्ये सदैव चेंज होतात. म्हणजे आपले काळ्याचे पांढरे केस होतात. मग काही जणांचे केस निघून जातात. म्हणजे हे विकार आहेत ना, हे चेंजेस आहेत. मॉडिफिकेशन्स होत राहतात. क्षेत्र मध्ये नेहमी विकार होतात, चेंजेस होतात. हं? ते आहे काय ते आता मी तुला सविस्तर सांगणार आहे रे, असं. आणि हे ऋषी जे आहेत वेगवेगळे त्यांनी ह्या विषयावर खूप चर्चा केलेली आहे, असं सांगतात कृष्ण. आता क्षेत्र काय ह्याविषयी जरा डिटेलमध्ये. हं? महाभूत अन्य महाभूतान्यहंकारः बुद्धिर अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंच च इंद्रिय गोचराः. महाभूत, पंचमहाभूत म्हणजे काय? पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत. अहंकार, अहंकार हा जो असतो तो, बुद्धी, हे सगळे जे आहेत हे अ, आणि इंद्रिय 10 हे सगळे ह्या सगळ्यांचा जो गोतावळा आहे, त्याला क्षेत्र असं म्हणतात, असं कृष्ण सांगतात. म्हणजे आता मी मगाशी म्हटलं, की शरीर म्हणजे क्षेत्र. तर शरीर म्हणजे क्षेत्र म्हटलं, तर म्हणजेच 5 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय आणि ही इंद्रिय जी आहेत, हे शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. अहंकार आतला, नंतर मन, नंतर बुद्धी. मग हे सगळं म्हणजे क्षेत्र आणि नंतर आता इच्छा, द्वेष, सुख, दुःख, सं संघात, चेतना, धृती. चेतना म्हणजे आपल्या अंगात जी चेतना असते ना, त्याच्यामुळे आपल्याला कळतं. ती इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे सगळं क्षेत्रामध्ये येतं. हे सगळ्याचं कलेक्टिव्ह इज कॉल्ड क्षेत्र असं सांगतात. म्हणजे इच्छा, द्वेष, सुख, दुःख म्हणजे जे आपल्याला कळतं, ते सगळं क्षेत्र कळतं म्हणजे जे आपल्याला ज्ञात होतं, ते सगळं क्षेत्र आहे असं बोलू शकतो. हं. खूप गहन विषय आहे, तर आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचा. बट फॉर यू टू अंडरस्टँड की एव्हरीथिंग पंचमहाभूत, इंद्रिय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख ही सगळी चेतना, धृती ही सगळी क्षेत्राच्या ॲम्बिटमध्ये येतात, पॅराडाईममध्ये येतात. आता ज्ञान, क्षेत्राबद्दल सांगितलं, आता ज्ञानाबद्दल. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतीर आर्जवम, आचार्य उपासनम शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. आता ना ज्ञान म्हणजे काय? ज्याला ज्ञान असतं ना त्याची ही स्थिती असते असं, इन अदर वर्ड्स. क्षेत्राविषयी बोलले, ज्ञानाविषयी बोलणार आणि मग क्षेत्रज्ञाविषयी बोलतील.
कृष्ण. आणि नंतर प्रकृती आणि पुरुषाबद्दल बोलतात. म्हणजे प्रकृती आणि पुरुष म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. पण त्यांनी विचारलं होतं अर्जुनाने, क्षेत्रज्ञ काय आहे? प्रकृती पुरुष काय आहे? मला सांग म्हणून. म्हणून ते असं डिस्क्राईब केलंय. ते आता आपण तर ज्ञानाविषयी. क्षेत्राविषयी झालं. क्षेत्र म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजेच इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार आणि आपल्याला जे मनात जे विचार येतात, ते पण क्षेत्राच्याच मध्ये येतात. आता ज्ञान. अमानित्वम, अदंभत्वम, अहिंसा, शांती, शांती, आर्जवत्वम, ट्रान्सपरन्सी, स्ट्रेट फॉरवर्डनेस, अमानित्वम म्हणजे आपण गेलो घरी आणि त्याने आपल्याला नमस्ते पण नाही केलं. अरे, मला घरी बोलवलं पण माझ्याकडे बघितलं पण नाही. म्हणजे बेसिकली अहंकार असतो ना आपला, ते नसतं त्या व्यक्तीमध्ये. अमानित्वम, अदंभत्वम जे आहे ते आहे. उगीचच दंभ नाही करायचं. मी गीतेचा क्लास करतो, असं करतो, तसं करतो. अहिंसा, कोणाला त्रास द्यायचा नाही अशी इच्छा असते. आचार्य उपासनम, तो गुरुजवळ जाऊन त्याची सेवा करून ज्याच्याकडनं ज्ञान अर्जन करतो. शौचम, क्लेanलीनेस. स्थैर्यम, स्थैर्यम म्हणजे शांती. स्थैर्य म्हणजे अस्थिर नाही, फर्म. विनिग्रह, आत्मविनिग्रह म्हणजे कंट्रोल. गुलाबजाम खावीसे वाटले की खा, 10-15 गुलाबजाम खा. आपण लग्नाला गेलो, चांगलं दिसतंय सगळं, गपागप खा. कंट्रोल नाही, तसं नाही. आत्मविनिग्रह असतं ते. इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकार एव च. जन्म मृत्यू जरा व्याधी सुखदुःखेषु दोषदर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्यम, त्याला मला हे खायचंय, ते खायचंय, त्यांच्या मागे नसतो तो. वैराग्य असतं त्याला आणि अहंकार पण नसतो. आणि जन्म मृत्यू, जरा म्हणजे ओल्ड एज, व्याधी, सुख दुःख ह्याच्यामध्ये सगळ्यात तो दोष बघतो. दोष का बघतो? कारण आपण ज्याच्यात दोष बघतो त्याच्यापासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो ना. म्हणजे ज्याला ज्ञान असतं, त्याला माहिती असतं की ह्याच्यात दोष आहेत. दोष आहेत म्हणून तो काही सोडून नाही जाणार सगळं. पण त्याला माहिती असतं. त्याचा अर्थ सांगतो. जर आपल्याला कोणी विष दिलं तर आपण खाऊ का ते? नाही. तसंच आपल्याला जर आपल्या ह्या जीवनाबद्दल कळलं आणि काय गोष्ट केलं, कसं वागलं तर आपल्याला ते विष नाही मिळणार, हे जर कळलं तर आपण त्या विषयाकडे जाऊ का? त्या विष नाही ना? तसंच. तेच आहे ज्ञान घेतल्यावर आपल्याला आपण ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्यात आपण उगीच डोकं नाही घालणार. ज्ञानानेच होतं चेंज, तर होत नाही. अजून काही ज्ञानाविषयी असक्ती असक्ती ही अनाभीषु अंगपुत्राद पुत्र दारागृहादिषु नित्यं च समचित्त अनिष्ट इष्ट उपपत्तीषु. म्हणजे आसक्ती नसते त्याला आपल्या मुलाबद्दल, बायकोबद्दल म्हणजे अटॅचमेंट नसतं. म्हणजे असं नाही की त्याला इंटरेस्ट नाही त्याच्या मुला-बायकांमध्ये, नाही तसं नाहीये. म्हणून म्हणतो की शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, याच्यावर विचार करायचा आपण. आपण जर आपली धर्मपत्नी असेल, धर्मपुत्र असेल, पुत्री असेल, तर त्यांची सेवा करायची, त्यांची जबाबदारी घ्यायची हा गृहस्थ धर्म आहे. तर जेव्हा कृष्ण म्हणतात की अटॅचमेंट नाही मुलाशी आणि बायकोशी, याचा अर्थ असा नाही की त्यांना सोडून द्यायचं किंवा त्यांच्याबद्दल विचार नाही करायचा. ही चुकीचा अर्थ समजत. डिटॅचमेंट इज अ बिग टॉपिक. पण ह्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल अटॅचमेंट नसतं. अटॅचमेंट म्हणजे तुम्हाला सांगतो, बाळ गंगाधर टिळक ते अमेझिंग बॅरिस्टर होते. पण जेव्हा ते त्यांची एक केस लढवत होते देशासाठी, तेव्हा त्यांना कोर्टरूम मध्ये माणूस येऊन सांगितलं की तुमच्या बायकोचं निधन झालंय. बाळ गंगाधर टिळकांना खूप प्रेम होतं त्यांच्यावर.
पण त्यांनी पूर्ण केली ती केस आणि मग गेले. म्हणजे तेव्हा ते केसचं ते एनालिसिस करत होते. त्याच्यात त्यांनी ते दुःख आणलं नाही. दॅट इज कॉल्ड डिटॅचमेंट. ते त्याच्यापासून सेपरेट राहू शकले. कारण त्यांनी हातात जे काम होतं ते 5 मिनिटांनी केल्यावर काय त्यांची बायको परत येणार नव्हती. इट इज नॉट ईझी पण. ह्याला म्हणतात डिटॅचमेंट. असे गुण असतात या ज्ञानाचे. सांगायचा अर्थ असा. मयी च अनन्ययोगेन भक्तिः अव्यभिचारिणी विविक्तदेशे सेवितु अजरति अर्जन संसदी. विविक्त देशे म्हणजे काय? आणि ती जी लोक आहेत, हे जे ज्ञान आहे ते अनन्य, म्हणजे ते दुसरं कुठेच फोकस नसतं त्यांचं. फक्त अव्यभिचारिणी म्हणजे दुसरीकडे कुठे नाही, मला हे पण हवंय, ते पण हवंय असं नाही. ते फक्त ज्ञानाच्याच मागे असतात, आत्मज्ञानाच्या मागे. ते आणि एक त्यांना इंटरेस्ट नसतो दुसऱ्यांशी जास्ती बोलण्यात, हे ते. विविक्त देश आहे म्हणजे दुसरीकडे कुठे आयसोलेशन मध्ये ते जाऊन त्याच्यावर मेडिटेट करतात. असे असतात. हे ज्ञानाचे ते गुण सांगतात किंवा जेव्हा आपल्याला ज्ञान करण्याची इच्छा होते किंवा आपल्याला थोडं ज्ञान व्हायला लागतं, ह्या गोष्टी दिसायला लागतात. असा त्याचा अर्थ. अध्यात्म ज्ञानम नित्यत्वम तत्वज्ञानम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतु अन्यथा. हे अध्यात्म आत्मज्ञान आहे ना, ते खरं ज्ञान आहे. ते तत्वज्ञान खरं ज्ञान आहे. बाकीचं सगळं त्याला आपण ज्ञान नाही म्हणू शकत. त्यामुळे अगेन टुवर्ड्स द एंड काय सांगतात ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता क्षेत्र म्हणजे काय? शरीर. आणि ते सगळं सांगितलं. सो संग्रह, आत्मा, नॉट आत्मा, सॉरी, शरीर, इंद्रिय, बुद्धी, मन, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, राग, द्वेष, हे सगळं ह्याचा पूर्ण जो समास आहे, पूर्णाचा जो संघ आहे, त्याला क्षेत्र म्हणतात. ज्ञान काय आहे ते मला त्यांनी ज्ञानांचे जे गुण आहेत वेगवेगळे ते सांगितलं. सो आणि टुवर्ड्स एंड काय सांगितलं, जे खरंच जे ज्ञान आहे म्हणजे अध्यात्म ज्ञान म्हणजे ज्ञान, बाकीचं ज्ञान नाही असं. तर क्षेत्र सांगितलं, ज्ञान सांगितलं. तर ज्ञेयाविषयी. ज्ञेय म्हणजे काय? ज्या विषयाबद्दल ज्ञान घ्यायचं असतं त्याला ज्ञेय म्हणतात. म्हणजे आपल्याकडे एक बॉल आहे आणि जर आपल्याला त्या बॉल विषयी जाणायचंय तर त्या बॉलाला ज्ञेय वस्तू असं म्हणू शकतो आपण. ओके. तर क्षेत्रविषयी बोललो, ज्ञानाविषयी बोलला तर ज्ञेय. ज्ञेयं यत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वम् अमृत अश्नुते अनादि मत्परं ब्रह्म न सत्ता न सत् न सत् न सत् असत् उच्यते. ज्ञेयम. आता ज्ञेयम काय आहे ते मी सांगतो. ज्याच्याबद्दल ज्ञान घ्यायचंय ती वस्तू काय आहे त्याच्याबद्दल मी सांगतो. यद ज्ञात्वा अमृत अश्नुते. ज्याचं ज्ञान मिळाल्यानंतर अमृत मिळाल्यासारखं आहे. अमृत म्हणजे इमॉर्टॅलिटी. अनादि आत्मपर अनादि मत्परम ब्रह्म. ते ज्ञेय वस्तू काय आहे? ब्रह्म. आणि ती सत्य आणि असत्याच्या पलीकडे, म्हणजे इट इज बियॉन्ड द पोलॅरिटीज. खूप गहन विषय आहे, पण आपला कोर्स आहे ओव्हरव्ह्यू, त्यामुळे मी फक्त टच करतो, त्यामुळे आपल्याला ऍटलीस्ट कळेल. ओके. सर्वतः पाणिपादम तत्सर्वत क्षीर क्षीरोमुखम सर्वतः क्षिति अल्लोके सर्वम वृत्य तिष्ठिता.
तिष्ठती. सगळ्यांचे पाय, सगळ्यांचे हात, सगळ्यांचे मुख, शरीर म्हणजे त्याच्यात तो असतो. म्हणजे आता त्यांनी काय कशाबद्दल सांगतात ते ब्रह्म तत्व जे आहे, ते ते तत्व सगळ्यांच्या हातापायामधून म्हणजे बेसिकली सगळ्यांमध्ये आहे तो आणि तो म्हणून त्याचे सगळे एवढे हात आहेत, एवढे पाय आहेत असं बोलू शकतो आपण. असं इन अदर वर्ड्स ते सांगतात. सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वे इंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतैव निर्गुणम गुणभोक्तृ च. इट अपियर्स म्हणजे बेसिकली आता ते ज्ञेय जी वस्तू आहे ब्रह्म त्याच्याविषयी बोलतात ते, की असं वाटतं की ह्या ही जी आत्मवस्तू आहे तिला सगळी इंद्रिय आहेत, सगळे गुण आहेत, पण ही आत्मवस्तू आहे तिला इंद्रिय नाही आहेत किंवा ती गुणाच्या आणि ती गुणाच्या पलीकडे आहे. असं आहे ती. असं वाटतं की तिला ते सगळं गुण भोगतंय, पण ते त्या भोगण्याच्या पलीकडचं आहे ते. तर ते का सांगतात? जर आपल्याला क्लॅरिटी नसेल, काय आहे ते आत्मतत्व, तर आपण त्याविषयी ज्ञान कसं घेऊ शकतो? त्याविषयी प्राप्त करू कसं शकतो? म्हणजे आपल्याला जर बॉलविषयी कोणी सांगितलं नाही, की असा गोल असतो, त्याच्यात हवा भरलेली असते. तर मग आपण ते कोणी सांगितलं, "जा बॉल घेऊन ये." तर आपण कसं आणणार? कारण आपल्याला ते माहीत नाही ना. म्हणून आत्मतत्व जे आहे, ते सांगतात, की हे आत्मतत्व सगळ्यांमध्ये आहे. आपल्याला वाटतं, म्हणजे ह्याला पकडलं, त्याला पकडलं. मग ते म्हणतात, "नाही, नाही, सगळ्यांमध्ये आहे, पण ते सगळ्यांच्या पलीकडे आहे." सगळे गुण आहेत त्याच्यात, पण ते गुणांपलीकडे आहे. म्हणजे डेफिनिशन क्लॅरिटी देतात, की हाऊ इट इस बियॉन्ड द पोलॅरिटीज. विचार करण्याचा विषय हा. आता अजून ते जरा डिस्क्राईब करतात. बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मतत् सूक्ष्मत्वात् अविज्ञेयं सूक्ष्मत्वात् विज्ञेयं दूरस्थं यान्तिके चान्तिके च तत्. बहिर आत पण आहे ते, बाहेर पण आहे. सूक्ष्म आहे आणि ते अंडरस्टँड करायचंय. ते लांब पण आहे आणि जवळ पण आहे. आता हे ना पोलॅरिटीजमध्ये नेहमी बोलतात. कारण आपल्याला काय वाटेल, "अरे हां, ते सूक्ष्म आहे खूप. ते दूर आहे." आपल्याला वाटेल, "हां, म्हणजे ते आपल्यापेक्षा लांब आहे." पण लगेचच काय म्हणतात कृष्ण, "ते दूर आहे आणि ते जवळ पण आहे. ते बाहेर आहे, ते आत पण आहे." ह्याचा अर्थ काय? ते सगळीकडे आहे. हे सांगितलं त्यांनी, पण ते वेगवेगळ्या प्रकारे सांगतात ते. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णू च. म्हणजे जसं काय ते सगळ्यांपासून वेगळं आहे, पण ते कोणापेक्षा आपण वेगळं करू शकत नाही. असं आहे ते. काय आत्मतत्वाविषयी बोलतात. ते आहे ज्याच्यामधनं सगळं जन्म येतो आणि ते आहे त्याच्यामुळे सगळं मरतं. असं. ग्रसिष्णू प्रभविष्णूच्या. असं ते डिस्क्राईब करतात. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसा परम उच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वदा तिष्ठितम्. ज्योतिषामपि तज्ज्योती. जे जे सूर्य आहे, ज्योती आहे, लाईट आहे, त्याच्यापेक्षाही तो प्रखर आहे आणि तो तमसाच्या पलीकडे आहे. तो अंधाराच्या पलीकडे आहे. ज्ञानम, ज्ञेयम, ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य तिष्ठतं. तो सगळ्यांच्या हृदयात काय ब्रह्मतत्व, आत्मतत्व सगळ्यांच्या हृदयात सदैव असतो असं. आणि त्याचे गुण म्हणण्यापेक्षा त्याची लक्षणं सांगितली. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसा परम उच्यते बहि च अंतश्च दूरे अंतिके. हे सगळे जे मगाशी सांगितले मागच्या श्लोकांमध्ये आता ती लक्षण आहे. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं च उक्तं समस्तः मद्भक्तम् एतद्विज्ञाय मत् मद आवायो उपपद्यते. मदवायो उपपद्यते. क्षेत्र, ज्ञान
आणि ज्ञेय ह्या 3 गोष्टींबद्दल मी तुला समस्त पूर्णपणे सांगितलं. बरोबर आहे ना? क्षेत्र आधी सांगितलं, ज्ञानाबद्दल सांगितलं आणि ज्ञेयाबद्दल. जे माझे भक्त आहेत, जे असं मला ओळखतील, त्यांना मी प्राप्त होईन, असं सांगतात. क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय. तर हे मी जस्ट कॅरेक्टरिस्टिक समराईज केलेत. क्षेत्र ज्ञेयाचे. ज्ञेय म्हणजे आत्मतत्वाचे. इट हॅज नो बिगिनिंग. इट इज द सुप्रीम ब्रह्मन. 18 पॉइंट आहेत मला वाटतं. आता 4-5 श्लोक जे केले आपल्या ज्ञेयविषयी त्याविषयी. इट हॅज नो बिगिनिंग. अनादी आहे. परमात्मा आहे. परब्रह्म म्हणतात ना, सुप्रीम ब्रह्म. सत आणि असतच्या पलीकडे, नायदर एक्झिस्टिंग नॉर नॉट एक्झिस्टिंग. तो सर्वेंद्रिय मध्ये सगळीकडे. इट इज आईज, इयर्स एक्सेट्रा अँड इज एव्हरीवेअर. इट अपियर्स टू हॅव सेन्सेस बट इज विदाउट सेन्सेस. सांगितलं ना, इंद्रिय आहे तसं आहे पण त्याला इंद्रिय नाही आहे. इट इज नॉट अटॅच टू एनिथिंग. तो विभक्त आहे. इट इज सपोर्ट ऑफ एव्हरीथिंग. तो भक्त आहे. भक्त म्हणजे जुळलेला आहे, सपोर्ट आहे. इट इज अनटच्ड बाय द गुणाज. गुणांच्या पलीकडे आहे. पण तो गुण पण भोगल्यासारखा आहे त्याचं. आणि तो आपल्या आत पण आहे आणि बाहेर पण आहे. पण तो अव्यक्त आहे. खूप डिफिकल्ट परसिव्ह करायला. दूर आहे आणि अंतिक आहे. इट इज व्हेरी फार अँड इट इज व्हेरी क्लोज. It appears to be divided in different beings but is undivided. विभक्तपणे आणि भक्तपणे. It sustains living being. सगळ्यांची चेतना आहे तो. It destroys and creates living beings. ग्रसिष्णू आणि प्रभविष्णू असा आहे. Destroys and gives birth. It is the origin and the light of the world. ज्योतिषाम अपि तज्ज्योती. सगळ्या ज्योतींची ज्योती आहे. It is always beyond the darkness. Tamasa paramuchyate. It is knowledge and it is the object of knowledge. तो ज्ञान पण आहे आणि ज्ञेय पण आहे. It is within the hearts of all beings. हृदि तिष्ठती. हे सगळं आत्ता झालंय पण हे मी ब्रीफ मध्ये दिलंय. आता प्रकृती पुरुषाबद्दल जेव्हा अर्जुनाने विचारलं होतं ना पहिल्या श्लोकामध्ये, आता ह्या चॅप्टरच्या, प्रकृती म्हणजे क्षेत्र आणि पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ असं बोलू शकतो. प्रकृती पुरुषं चैव विद्धि अनादि उभावपि विकारांश गुणांशैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती पुरुषी चैव पुरुषं चैव. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादि आहेत. अनादि म्हणजे ह्यांचा उगम आपल्याला माहित नाही. प्रकृती आणि पुरुष अनादि उभावपि विकारांश गुणांशैव विद्धि प्रकृती संभवान. हे गुण आणि विकार जे आहेत हे प्रकृतीचा भाग आहे हे असं समज. प्रकृती आणि पुरुषाविषयी चाललंय ना, त्याने सांगितले प्रकृती आणि कृष्ण म्हणतात प्रकृती आणि पुरुष हे दोघेही ह्याचं बिगिनिंग नाहीये, अनादि आहेत. आणि जे विकार आणि गुण आहेत ते प्रकृतीमुळे आहेत. हे सगळं ना सांख्य दर्शनात येतं. मागे योगिनीने विचारलं होतं त्यामुळे. सांख्य प्रकृती पुरुष. कपिल मुनींनी ह्याच्यावर सूत्र लिहिलेले आहेत. 6 दर्शनं सांगितली होती ना मी, त्याच्यामधले सांख्य दर्शनाचे हे आहेत. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते. पुरुषं सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हेतु म्हणजे कॉज. कार्य कारण कर्तृत्वे. कर्तृत्व जे आहे, कार्य म्हणजे इफेक्ट, कारण म्हणजे कॉज. प्रकृती कारण असते त्याला. जे पण कार्य म्हणजे इफेक्ट आहे. इफेक्ट म्हणजे आता आपण एक बॉल टाकला तर आपल्या एनर्जीमुळे तो जातो ना पुढे, त्याला इफेक्ट म्हणतात. आणि कॉज काय होते, आपली एनर्जी.
कार्य, कारण आणि कर्तृत्व हे जे आहे, कर्तृत्व जे आहे ना, हे मी केलं, ते केलं, हे सगळं प्रकृतीमुळे कर्तृत्व असतं आणि पुरुष आहे हे सुख-दुःखांचा भोक्तृत्व घेतो. कर्तृत्व प्रकृतीचं आणि भोक्तृत्व पुरुषाचं असं सांगतात. पुरुष हा प्रकृतीस्तः हि भुंक्ते प्रकृती ज्या गुणान् कारणं संगदोषस्य सद्यो हि च जन्मसु. पुरुष आहे ना, हा प्रकृतीमध्ये असतो. प्रकृतीमध्ये राहून तो सगळे प्रकृतीचे गुण आहेत ना, ते भोगतो असं सांगतात. म्हणजे प्रकृतीचे गुण आहेत, पण पुरुषाला वाटतं मी भोगतोय ते माझे गुण आहेत म्हणून. हे त्याच्या अटॅचमेंटमुळे. उपद्रष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहे अस्मिन् पुरुषः पर. ऍक्च्युली हा भोक्ता जो आहे तो महेश्वर आहे, तो आत आहे, पण देहेस्मिन, पण आपल्याला वाटतं की आपणच भोगतोय, कारण ते भोक्तृत्व आपण त्या अहंकारावर लादतो. नंतर बघू, पण म्हणजे दॅट इज व्हॉट ही इज ट्राइंग टू एक्सप्लेन. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयो अभिजायते. स एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह. पुरुष, प्रकृती आणि हे गुण, हे सगळं जर व्यवस्थित अंडरस्टँड जो करतो, तो ऍक्च्युली मला अंडरस्टँड करतो, असं कृष्ण म्हणतात. शेवटचे जे 10 श्लोक आहेत, ते जे मेन ज्ञान आहे, ज्ञेय ब्रह्मतत्व, ते कसं, ते त्याचं परत लक्षणं आणि तेच गोल आहे. कारण कसं आहे ना, तुम्ही आता भगवद्गीता शिका किंवा काहीही शिका, पण त्याचं जर मेन ऑब्जेक्टिव्ह आपल्याला माहित नसेल, भगवद्गीता शिकायची मला कारण मला चांगला जॉब मिळाला पाहिजे. हो, तेही होईल. पण त्याचं खरं काय आहे गोल, ते हे आत्मज्ञान. तुम्ही म्हणाल, "अरे ठीक आहे, मला 2 बेडरूम गेला, 3 बेडरूम झाला ना, की मग मी आत्मज्ञान घेईन." अरे आत्मज्ञान घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता ते. सांगायचा अर्थ कसा आहे, आत्मज्ञान इज नॉट समथिंग दॅट यू नीड टू अचीव्ह. बिकॉज ऑफ आत्मज्ञान यू कॅन लिव्ह अ लाईफ ऑफ फ्रीडम. नाहीतर तुम्ही 4 बेडरूम घ्या, नाहीतर 3 बेडरूम घ्या. कसं आहे ना, म्हणजे आपल्याला की तुम्हाला मी 10 करोड देतोय, पण तुम्ही म्हणता नाही, पण हा 5,000 चा जॉब केला ना, तो कंप्लीट झाला, की मग मी ते 10 करोड घेईन. अरे पण ते तुम्ही 10 करोड घेतले, की नंतर मग 5,000 मिळाले, नाही मिळाले तरी काही फरक नाही पडणार तुम्हाला. तशी स्थिती होते तुमच्या आतली. म्हणून हे ज्ञान महत्वाचं आहे. या ज्ञानाची महती कळली, की आपण त्या ज्ञानाकडे जाऊ. कारण आपल्याला हे जोपर्यंत शरीर आहे, त्यामुळे ह्या शरीराचे जे प्रारब्ध आहे ते भोगायचंच आहे. ज्ञान असो अगर नसो. पण कसं होतं माहितीये का ज्ञान मिळाल्यावर, आता आपण एखादा कोणाच्या तरी लग्नामध्ये आपण एक ॲक्टिंग करणार आहे. त्या ॲक्टिंगमध्ये आपण काहीतरी बिरबल झालोय अकबरच्या कोर्टमध्ये. त्या बिरबल दिसायला काळा आहे, असं आहे, तसं आहे. तर आपल्याला सगळे बोलला, "अरे काय रे, किती घाणेरडा दिसत होता तू." पण आपल्याला काय वाटत नाही. का? कारण आपल्याला माहिती आहे आपण बिरबल नाही आहोत आणि आपण बिरबलचं फक्त चरित्र आपण तिकडे दाखवलं होतं. तसंच होतं. जर खरं ज्ञान मिळालं, तर आपल्याला हवं ते आपण करू शकतो. पण आपल्याला काही टच नाही करत. नाहीतर हे बोलले काळा दिसतो की वाईट. हे बोलले जाडा दिसतो की वाईट वाटतं. बोललो की "अरे केस पांढरे झाले" वाईट वाटतं. अरे काय? काही नाही काय हो बोलणारच ना लोकं आपल्याला, त्यांना काय? जिममध्ये जायचं, व्यवस्थित कपडे घालायचे, केस काळ्याचे पांढरे, पांढऱ्याचे काळे करायचे, करायचे. देयर इज नॉट अ प्रॉब्लेम विथ दॅट. बट द वे वन फील्स इज अ प्रॉब्लेम.
दॅट्स व्हॉट वी आर ट्राइंग टू ॲड्रेस. सगळं आत आहे, बाहेर काही नाही. सो द नॉलेज अँड गोल ऑफ द नॉलेज. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचित् आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. काही जण हे ज्ञान ध्यानाने बघतात, ध्यान करून. काही जण सांख्य दर्शनातनं, काही योग दर्शनातून, काही कर्मयोगातनं, काही वेगवेगळ्या मार्गातनं हे ज्ञान घेतात. अन्ये तु अवमजानन्तः श्रुत्वा अन्येभिः उपासते तेऽपि चातिः अन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. आणि काही जणांना माहित नसतं, पण त्यांनी ऐकतात त्या अशी काहीतरी कोर्समध्ये, अरे असं आहे, आणि तरी पण ते त्याच्या मागे नंतर गेले आत्मज्ञानाच्या, तरीही त्यांना ते मिळू शकतं असं सांगतात. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. जे काय तुम्हाला दिसतंय ना, कृष्ण म्हणतात, जे आपल्याला दिसतंय, ही माणसं आहे, कुत्रे, ही मांजर, हे सगळं हे क्षेत्रज्ञाच्या संयोगातनं निर्माण झालेलं आहे. पुरुष भक्तीच्या संयोगातनं निर्माण झालेलं आहे. समसर्वेषु भूतेषु तिष्ठन्ति परमेश्वरम विनश्यत्तु विनश्यत्सु अविनश्यत्तम यः पश्यति स पश्यति. सगळे जे आहेत भूत, त्याच्यामध्ये परमेश्वर आहे. भूत म्हणजे काय? घोस्ट नाही. भूत म्हणजे जीव, जे काय आहेत, माणसं, कुत्रे, मांजर, त्याच्यात परमेश्वर आहे, तिष्ठती. आणि तो कधीच डिस्ट्रॉय नाही करू शकत कोणी, त्याला इजा नाही पोहोचू शकत. जो बघतो हे असं, तो खरा बघतो. दॅट इज व्हॉट ही इज सेइंग. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थिती ईश्वरम न हिंसति आत्मानं. समं पश्यति सर्वत्र. जो ज्या व्यक्तीला ज्ञान होतं हे आत्माचं, तो सगळ्यांना समदृष्टीने बघतो. आपल्याला कुठल्या पार्टीला जॉईन करायची नाही, बीजेपी किंवा राष्ट्रवादी, हे ते सगळ्यांना सम बघतात. काही त्यात भेदभाव नसतो. आणि त्या तत्वाला कोणीच हिंसा नाही करू शकत. तो जो तत्व जाणतो तो कोणालाच हिंसा नाही करू शकत. कसं करणार? कारण सगळ्यांमध्ये ते तत्वच आहे ना. ततो याति पराम गतिम. तो त्या गतीला पोहोचतो. प्रकृती एव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः स पश्यति तथा आत्मना अकर्तारं स पश्यति. प्रकृती एव च कर्माणि. प्रकृतीच फक्त ही करते, प्रकृती करते. आत्मा अकर्तारम आहे, आत्मा करत नाही. सूर्य, आता धरती आहे, धरतीमध्ये झाडं येतात, हे ते सूर्य येऊन लावतो का झाडं? नाही. पण सूर्यामुळे ते जगतात, हे तर माहिती आहे आपल्याला. पण सूर्याकडे कर्तृत्व नाहीये, धरतीकडेच आहे. तसंच प्रकृती करते, आत्मा आहे हा अकर्ता आहे. त्याच्या फक्त प्रेझेन्सनी सगळं होतं. जे असं बघतात ते खरं बघतात, असं कृष्ण म्हणतात. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म समम संपद्यते तदा. हे सगळे जी भूत आहेत त्यांना वेगवेगळं नाही बघत तो. सगळी भूत त्याच्यातनच निर्माण झाले आणि त्यालाच कनेक्टेड आहेत. विस्तार झाला या ब्रह्माचा, असं जो बघतो तो खरा बघतो. अनादि तू त्रिगुण तू परमात्माय अव्यय शरीरः स्तोपि
कौंतेय न करोति च लिप्यते. हे जे आहे अनादी त्रिगुणांच्या पलीकडे जे आत्मा आहे, तो शरीरात राहून सुद्धा तो शरीराला अटॅच नसतो. हे कसं? ह्याच्याबद्दल हाच विचार आपल्याला करायचा आहे ना. हे कसं आहे हे कळलं असतं, तर लोकांनी काय-काय केलं असतं. सायंटिस्टने, अमेरिकेने काय-काय नवीन-नवीन गोष्टी करून लोकं विकली असती. हां, हुशार मुलगा पाहिजे हे करा, असं-असं करा, हुशार मुलगा मिळेल तुम्हाला एवढे डॉलर्स. लोकांनी ते केलं असतं. देवाच्या कृपेने तसं नाही. सगळं पैसा झाला असता. अजूनही आहे पैसा, पण खूपच झालं असतं. सो हा आत्मा जो शरीरात असून सुद्धा त्याला काही कर्म शरीराची लागत नाही. न लिप्यते. यथा सर्वगतं सौक्ष्म्य सौक्ष्म्यादा आकाशं न उपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथा आत्मा न उपलिप्यते. जसं स्पेस जे असतं, आकाश म्हणू शकतो. स्पेस जे असतं ते आपण कुठल्या भांड्यात ठेवलं तर ते एका भांड्याचा त्याला आकार येत नाही. तसा हा आत्मा देहामध्ये असला तरी त्याला देहाचे गुण लागत नाहीत. यथा प्रकाशत्येकः कृत्स्नं लोकाम् इमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. जसा एकच सूर्य आहे तो सगळ्या ब्रह्मांडाला आपल्या जे सोलर सिस्टम आहे त्याला ज्योती देतो ना. आता तुम्ही काय म्हणाल, की नाही आपण पाण्याने ऊर्जा हे करू शकतो आणि आपल्याकडे बल्ब आहेत, लाईट आहेत, पण हे कुठनं येतंय? हे त्याचीच एनर्जी साठवलेली आपण घेतोय ना, नाहीतर शक्यच नाहीये. तसं यथा प्रकाशत्येक कृत्स्नं लोकाम् इमं रवी. जसा हा जो सूर्य आहे तो सगळ्याला प्रकाश देतो, तसा हा जो आत्मा आहे तो सगळ्या शरीरातनं, चेतनेतनं सगळं काम करतोय. क्षेत्रज्ञ यो वे योरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्. ज्या व्यक्तींना ह्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं असं ज्ञान येतं त्यांना हे जे ज्ञानचक्षु असतो, त्यांना मोक्ष मिळतो. ह्याच्यात काही संशय नाही. ते मला येऊन भेटतात. क्षेत्रज्ञाचं ज्ञान म्हणजे काय? प्रकृती, पुरुष, आत्मतत्व, पुरुष, क्षेत्र म्हणजे प्रकृती. कारण ह्याचं जर आपल्याला ज्ञान मिळालं, तर आपल्याला कळतं, की हे जे शरीर आहे, हे क्षेत्र आहे आणि जो जाणता जीव आहे, तो क्षेत्रज्ञ आहे आणि ह्याचं ज्ञान म्हणजे ॲक्चुअली ज्ञान. दुसरं बाकीचं काही ज्ञान त्याला ज्ञान नाही म्हणू शकत. हे सगळं डिस्क्राईब केलं. हे जाणलं. आता मी हा चॅप्टर वाचला. हे मी जाणलं म्हणजे आता मी परमात्माकडे पोहोचणार नाही. हे जाणणं म्हणजे वाचणं नाही. हे जाणणं म्हणजे आपल्याला आत्मसात करून हे जे आत्मज्ञान होतं, त्याच्यानंतर आपल्याला कळतं, की अरे हे तर क्षेत्राचे विकार आहेत. हा क्षेत्रज्ञ आत आहे, तो परमात्मा आहे. परब्रह्म आहे. नुसते शब्द नाही आहेत ते. आणि हा परब्रह्म कसा आहे? त्याच्याविषयी 18 गुण, 18 लक्षणं, गुण नाही बोलू शकत, ती दाखवली ती आहेत. तसं ओळखतो का आपण आत्मतत्वाला? तेव्हा जेव्हा आपण त्याला ओळखू, तेव्हा आपण या कृष्ण परमात्म्याला जाऊन पोहोचू, असं कृष्ण म्हणतात. ओके, क्लोज युअर आईज. आपण ब्रीफली रिवाइज करू. तर 12व्या अध्यायात भक्ती ह्या विषयावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला शिकवणी दिल्या. आता अर्जुनाचा प्रश्न होता,
की जर मला भक्त व्हायचंय तर मला ज्याची भक्ती करायचंय त्याचं ज्ञान हवंय प्रॉपर. मग त्याने प्रश्न केला, की कृष्णा मला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि प्रकृती आणि पुरुष ह्या विषयावर जर सांग रे. आपण असं अंडरस्टँड करायला हरकत नाही, की अर्जुनाने ऑफकोर्स अभ्यास केला होता म्हणून हे टर्म्स आहेत त्या तो विचारतोय. आपल्याला तर माहितही नव्हतं. क्षेत्र म्हणजे हे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जो जाणतो ह्या शरीराला तो, असं ब्रीफ डेफिनेशन कृष्णाने आधी दिलं. त्याच्यानंतर क्षेत्र म्हणजे काय ह्याच्यावर थोडं सविस्तरपणे त्याने नमूद केलं, की हे इंद्रिय, दश इंद्रिय, पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, चैतन्य, ह्याचा जो संग्रह आहे, समास आहे, ते म्हणजे क्षेत्र. आणि ह्या क्षेत्रामध्ये सुख, दुःख, राग, द्वेष हे जे गुण आहेत ते पण ह्या प्रकृतीचे आहे, ते पण हे क्षेत्राचे आहेत असं कृष्णाने सांगितलं. त्याच्यानंतर ज्ञान ह्या विषयावर कृष्णाने एक 5 ते 6 श्लोकांमध्ये नमूद केलं. ज्ञान म्हणजे मग ज्ञानी कसा असतो त्याची लक्षणं साधारण दिली. अमानित्वम, अधंबित्वम, शांती, आर्जवम. आणि जो जो पुत्र, दारा यांच्याशी, पुत्र म्हणजे पुत्र आणि दारा म्हणजे बायको, ज्याशी डिटॅच्ड असतो, डिटॅच विषयीवर थोडं बोललो. आणि त्यांना चांगल्या वाईट ह्या दोन्ही परिस्थितीत त्यांचं मन स्थिर असतं. ह्या सगळ्या विषयांवर ज्ञानाची लक्षणं आपण ऐकली. नंतर क्षेत्रज्ञ म्हणजे ज्ञेय विषयावर कृष्णाने परत एक 18 लक्षणं सांगितली. ज्ञेय म्हणजेच क्षेत्रज्ञ जो आहे तो ज्ञेय विषय आहे. क्षेत्रज्ञ जो आहे, जो जाणता आहे क्षेत्राचा, तोच अध्यात्माचा ज्ञेय विषय आहे. दॅट इज द गोल ऑफ नॉलेज. ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज इज द नोवर ऑफ द क्षेत्र. मग त्याची 18 लक्षणं सांगितली, की जो बिगिनिंगलेस आहे, अनादी आहे, जो सत्य आणि असत्याच्या पलीकडचा आहे, जो गुणांच्या पलीकडे आहे, जो वाटतो भक्त आहे, म्हणजे अटॅच्ड आहे पण तो विभक्त आहे, असे 18 गुण नमूद केले. त्याच्यानंतर प्रकृती काय आहे या विषयावर सांगितलं. प्रकृती आहे ज्याच्यामधनं सगळं गुण संभव होतात, जे गुण येतात बाहेर. आणि पुरुष म्हणजे जो भोगता आहे तो पुरुष आहे. प्रकृती कर्तृत्व, कार्यकारण आणि पुरुष भोक्तृत्व असं त्यांनी कृष्णाने सांगितलं. आणि नंतर हे प्रकृती पुरुष जे ओळखतो, क्षेत्रज्ञाला जर असा ओळखतो, असं ज्याला ज्ञान होतं, तो मला येऊन ओळखतो आणि मला पोचतो असं कृष्णाने सांगितलं. क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्याय 13 मध्ये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes. Thank you. Thank you, sir. Thank you.